चला सर्वांनी इकडे यायचं आहे. श्रीकांत पाटील, संतोष पाटील समोर बसून घ्यायचा आहे. चला या दोन्ही संघाच्या संघनायकांना टीमला विनंती आहे की लवकर लवकर पॅव्हलियन कक्षामध्ये यायचं आहे. दिनेश पाटील आपणही पॅव्हलियन कक्षामध्ये यायचं आहे. नितीन पाटील ज्येष्ठ खेळाडू, अभिजित पाटील ज्येष्ठ खेळाडू. हॅलो हॅलो, चला आता आपण बक्षीस सोहळा कडे चला वळणार या आहोत रूपम आणि पाटील वरती या जो साबण चांगलं आयोजन आपल्याकडनं कविश पाटील एक दरवर्षीप्रमाणे आपले सहकार्य या स्पर्धेसाठी असते. थँक्यू. चला तर रितेश पाटील चला या सर्वांनी समोर उभे राहा, समोर उभे राहा. 2 मिनिटं. पंचांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. चला पंच या. चला सर्वांनी समोर या. प्रथमतः मी पंचांना विनंती करतो. हा देत. चला प्रथमतः चला या वरती या बसायला. परीक्षित ये वरती चल लवकर. चला दोन्ही संघांना विनंती आहे की पॅव्हलियन कक्षाच्या समोर उभा राहायच्या. बक्षीस समारंभाला सुरुवात करतोय. आज हनुमान जयंती, हनुमानाचा जन्म उत्सव आज साजरा होत आहे. त्या दृष्टीने बोकडीला प्रीमियर लीगचं पर्व आजचं सुद्धा आयोजन चांगल्या पद्धतीने जयंत असेल, सिद्धेश असेल, दिनेश पाटील असेल, प्रणय तांडेल असेल, परीक्षित पाटील असेल, या सर्वांच्या माध्यमातून रूपम पाटील असेल, कविश पाटील असेल, पंकज म्हात्रे असेल, गणेश पाटील असेल, या सर्वांच्या माध्यमातून या वर्षीचं आयोजन त्यांनी स्वीकारलं होतं. त्या दृष्टीने चांगलं आयोजन पार पडलं आणि प्रथम क्रमांकाचा पारितोषिक प्राप्त केले ते गार्गी इलेव्हन आणि द्वितीय पारितोषिक प्राप्त केले ते माही. त्याचप्रमाणे आमचे कॅमेरामॅन, आमचे स्कोरर या सर्वांचे इथं आभार व्यक्त करतो. आज पूर्ण दिवसभर त्यांचं जे सहकार्य दिलं, कुठले बोल न लागता स्पर्धा यशस्वीरित्या पार पडला. चला जयेश सर आणि प्रतीक सरांचा एक विशेष सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जाईल. पंचांची कामगिरी आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आणि त्यांचा यथोचित मान सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जाईल. चला दोन्ही पंचांचं विशेष सन्मान आपल्या व्यासपीठावरती. चला पंचांना विनंती आहे. पंचा प्रणय बसून घे समोर, प्रणय समोर बसून घे. चला पंचांना विनंती आहे, दोन्ही आपले पंच क्वालिफाईड पंच. मी रूपम पाटील यांना विनंती करतो की पंचांचा यथोचित सन्मान करतो. रूपम पाटील दोन्ही क्वालिफाईड पंच आपले, दोन्ही पंचांचा इथं यथोचित सन्मान करायचा आहे कमिटीतर्फे. जयेश सर आणि प्रतीक सरांचा एक विशेष सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जाईल. मी विनंती करतो की आयोजन कमिटीला की आपल्या पवित्र शुभ असते पंचांचा एक शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती करून घ्यायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या पंचांसाठी वाजवा. खरोखरच कुठले गालबोट नव्हता, अतिशय निपक्षपणे पंचांची कामगिरी पार पडली. तदनंतर प्रतीक सरांचा देखील शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जाईल. चला द्वितीय पंच आपले प्रतीक सर आणि प्रतीक सरांचा देखील एक शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती आपण करतोय. चला या प्रतीक सर आपला देखील मान सन्मानाचा स्वीकार आपण करून घ्यायचा आहे. अतिशय निपक्ष भूमिका पंचांच्या स्वरूपात पार पडली. कुठलंही गालबोट न लावता तो नंतर होईल, फायनलचा सामना होईल. चला पंचांचा यथोचित सन्मान झालेला आहे. चला तदनंतर प्रेक्षक लाईव्ह यांचं देखील या तुमचं देखील शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. लाईव्ह वाल्यांचा पहिला सत्कार. प्रेक्षक लाईव्ह आमच्या दादांचा देखील एक विशेष सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जाईल.
त्याला यथोचित सन्मान होतोय. लाईव्ह मॅचेस आपला चांगलं शूटिंग त्यांच्या मार्फत आपल्याला इथे बघायला मिळाली. धन्यवाद. त्यानंतर शांतनु चव्हाण एक चांगली कॉमेंट, एक चांगला संवाद आपल्या सर्वांसोबत साधला. त्याचा यथोचित सन्मान मी प्रणय तांडेलांना विनंती करतो की शांतनु चव्हाणचा यथोचित सन्मान एकदा जोरदार टाळ्या शांतनूसाठी. खूप चांगलं समालोचक आपल्याला इथं ऐकायला एक चांगला सुमधुर आवाज त्यांच्या मार्फत आपल्याला एक शांत संयमी आवाज त्यांचा आपल्याला बघायला मिळाला. रितेश पाटील आपण पॅव्हलियन कक्षामध्ये यायचा. मी वळतोय आता बक्षीस समारंभाकडं. अतिशय सुरेख खेळ दोन्ही संघांकडनं, सर्व 8 संघांकडनं या मैदानावर आपल्याला पाहायला मिळाला. या 8 संघांमधनं फायनलसाठी क्वालिफाय झाला होता तो गार्गी 11 आणि माही 11. दोन्ही संघांनी उत्तम खेळ केला आणि शेवटी गार्गी 11 हा संघ प्रथम क्रमांकाचा पारितोषिक ठरला. त्याच्यामध्ये वैयक्तिक बक्षिसांकडे मी सुरुवातीला वळतो. एकदा गार्गी 11 साठी जोरदार टाळ्या. खूप चांगला परफॉर्मन्स त्यांचं झालं. त्याचप्रमाणे साहिलचा परफॉर्मन्स सुद्धा खूप छान प्रमाणे झालं. त्याचप्रमाणे मकरंद असेल, परीक्षित असेल, पवार असेल, साजन असेल, या सर्वांचं चांगलं खेळ आपल्याला इथं पाहायला मिळालं. मी चला तर फायनलच्या मॅन ऑफ द मॅच चला फायनलच्या मॅन ऑफ द मॅच मकरंद ठरला या मॅचचा हिरो. खरं तर संघ अडचणीमध्ये होता. तर मी भूषणदादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते मॅक या खेळाडूला इथून मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक देऊन सन्मानित करायचं आहे. संघ अडचणीमध्ये होता आणि त्याचा दमदार खेळ राहिला आणि तो ठरला या फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. एकदा मॅच साठी जोरदार टाळ्या होत्या. खूप चांगला परफॉर्मन्स सेमी फायनल आणि फायनल मध्ये मॅचच्या बॅटीतून आपल्याला पाहायला मिळाला. ए बाई सायकल बाजू दे दादा, सायकल नंतर आहे. तर फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिला जातो आणि त्यानंतर त्यानंतर आपण बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक देणार आहोत. तर या स्पर्धेतला बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक मी संतोष दादांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलं. त्यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचं आहे. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक जाते आहे. खऱ्या अर्थानं दमदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. परीक्षित पाटील ठरलेत या स्पर्धेतले बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. खऱ्या अर्थानं दमदार क्षेत्ररक्षण 3 कॅचेस त्यांनी घेतल्यात आणि अप्रतिम दर्जाचे पाहायला मिळालं आहे. जे झेल सोपे नव्हते, कठीण होते, त्यांनी सोप्या पद्धतीत घेतले आणि ते ठरले त्या मॅचचे या स्पर्धेतले बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. एक तर त्यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. आमच्या कुंदनदादांच्या माध्यमातून ₹500 कॅश प्राईज परीक्षित यांना दिलं जाईल. दमदार खेळ त्यांचा राहिला आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक त्यांनी जिंकलंय. कुंदनदादा भोईर यांच्या माध्यमातून त्यांना देण्यात आलंय. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो. त्यानंतर आपण जाणार आहोत पुढचा पारितोषिक उत्कृष्ट गोलंदाज. उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक दिलं जाईल. एनी गेसेस? उत्कृष्ट गोलंदाज ज्या खेळाडूने 6 विकेट्स घेतलेत, ज्या खेळाडूंना 6 विकेट्स घेतल्या, दीपक ठरलाय या स्पर्धेतला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. बोकरडा प्रीमियर लीग मधील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक जाते दीपक यांना. त्यांची दमदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांना दिलं जाईल इथून अमरदादा पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल. दमदार खेळ राहिला. दीपकची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थाने या रेसमध्ये आणखीन एक खेळाडू होता. सचिन देखील या रेसमध्ये होते. सचिन यांच्या होत्या 5 विकेट्स आणि या खेळाडूच्या आहेत 6 विकेट्स. अवघ्या 1 विकेट्सनं सचिन यांची बेस्ट बॉल ऑफ द टुर्नामेंटमध्ये थोड्या काही फरकानं चुका झाल्या आणि त्या चुकांना पुढच्या मॅचमध्ये नक्की सुधारतील. आता जाणार आहोत आपण बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट या पारितोषिकाकडे. ज्याच्या बॅटमधून धावा आल्या,
खऱ्या अर्थानं 65 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. मी विनंती करतोय, मी दीपक साहेबांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते पारितोषिक द्यायचं आहे. खऱ्या अर्थानं संघ अडचणीमध्ये होता आणि त्या अडचणींना ज्या खेळाडूंना बाहेर काढलं, सुरुवातीला असं वाटलं होतं की तो सामना खऱ्या अर्थानं निसटूनच गेलाय. परंतु ज्या खेळाडूंना दमदार खेळ केला, आपल्या संघाला ज्याने अडचणीमधून बाहेर काढलंय, साहिल पाटील ठरलाय स्पर्धेतला बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. दमदार खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळाला. ते षटकार खऱ्या अर्थानं बोकरडा प्रीमियर लीगमध्ये कधीच कोण विसरणार नाहीये आणि अविस्मरणीय खेळ त्याचा राहिला आणि तो ठरला या स्पर्धेतला बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. चला साहिल या लगेचच साहिल या खेळाडूला बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक आपण देणार आहोत. दमदार खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळाला आणि साहिल या खेळाडूला दिलं जाईल या स्पर्धेतला बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक. बेस्ट बॅट्समन ऑफ टुर्नामेंट हे पारितोषिक दिलं जातं. त्यानंतर आपण प्रथमतः 65 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि तो ठरला या स्पर्धेतला बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. आणि त्यानंतर 40+ या कॅटेगरीतून आपण एक बायसिकल देणार आहोत. खऱ्या अर्थानं त्या आसपास देखील कुणी येत नाही. 40च त्याच्या 40 धावा असून खेळाडूचं नाव आहे नितीन पाटील. खेळाडूचं नाव आहे नितीन पाटील. 40 धावा. मी श्रीकांत दादांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. चाळीस धावा 40 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या आणि सायकल देऊन त्यांना इथून मात्र सन्मानित केलं जाईल. आणि त्यानंतर आपण द्वितीय क्रमांक पारितोषिक देऊयात माही 11. तर ते सायकल पकडा. दमदार खेळ नितीन यांचा राहिला आणि ते ठरले त्या स्पर्धेतले मॅन ऑफ द सिरीज 40+ या कॅटेगरीतून 5 सायकल खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि एकंदरीत त्यांना इथून मात्र सन्मानित केलं जाईल. चला पुढचं पारितोषिक आपण देणार आहोत रनर अप टीम माही 11. चला माही 11 टीम रनर अप. चला या संपूर्ण स्क्वॉड आहे आणि त्यांना इथून मात्र आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देऊन सन्मानित करणार आहोत. तर आपण आकर्षक चषक देऊन चमचमाता चषक देऊन त्या माही 11 टीमला आपण सन्मानित करणार आहोत. माही 11 या टीमला 10,000 रुपये रोख रक्कम कॅश प्राइज आणि आकर्षक चषक देऊन इथून मात्र सन्मानित केलं जाईल. माही 11 या टीमला इथून मात्र पारितोषिक दिलं जात आहे. दमदार खेळ त्यांचा राहिला आणि या स्पर्धेमध्ये थोड्या काही चुका झाल्या फायनलच्या मॅचमध्ये, परंतु काही हरकत नाही. रनरअप त्यांच्या वाट्याला जरूर एका दुसऱ्या नंबरची ट्रॉफी त्यांच्या वाट्याला देखील आली आणि ठरले त्या स्पर्धेतले रनरअप. जय. चला आणि त्यानंतर आपण देऊया त्या स्पर्धेतला. आता सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे की या स्पर्धेतला मालिकावीर नक्की कोण आहे. खऱ्या अर्थाने या रेसमध्ये भरपूर सारे खेळाडू होते. खऱ्या अर्थानं साजन देखील त्या रेसमध्ये होता, परंतु सर्वांना लीड करत जो खेळाडू आला पहिल्या मॅचपासूनच त्यानं सुरुवात केली धावा बनवायला आणि शेवटच्या मॅचपर्यंत असा लढला की त्याच्या आसपास आता कोणीच आलं नव्हतं. टीमचं नाव आहे गार्गी 11. खेळाडूचं नाव आहे खऱ्या अर्थानं 124 पॉइंट, 2 विकेट्स, 134 पॉइंटना खेळाडू लीड करतोय. मकरंद पाटील मॅक ठरलाय स्पर्धेतला मालिकावीर पारितोषिकाचा मानकरी. खऱ्या अर्थानं 124 आणि त्यामध्ये आणखीन 10 पॉइंट ऍड केलेत. 134 पॉइंटनं हा खेळाडू लीड करत होता आणि मकरंद आज मात्र दमदार खेळ करत असताना चॅम्पियन देखील ठरलेतच आणि दुसऱ्या बाजूनं मालिकावीर पारितोषिक देखील त्यांना मिळालंय. एकदा मॅचची खेळी आवडली असेल ना तर त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. आणि मॅचचा दमदार खेळ राहिला आणि त्याला दिल्या जाते या स्पर्धेतला. त्यानंतर मी एक विशेष सन्मान करतो आमचे संतोष दादा,
च्या माध्यमातून एक विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी आम्हाला पाहायला मिळालं आणि त्यांचा एक विशेष सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. मी संतोष दादांना विनंती करतो की आपल्या मान सन्मानाचा स्वीकार आपण करून घ्यायचा आहे. एक मायाची उपचार शाल प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्हाची गोल्ड ट्रॉफी देऊन त्यांचा देखील एक विशेष सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. संतोष दादा यांचा या स्पर्धेसाठी एक मोलाचा हातभार त्यांचा राहिला आणि त्यांचा विशेष सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातो. मॅचचं देखील आपण कौतुक करूयात आणि दमदार खेळ त्याचा राहिला. त्यांच्या खऱ्या अर्थानं सहकार्याने संपूर्ण मॅचेस पार पडल्या. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. खऱ्या अर्थानं सर्वात एक मोठी स्पर्धा डे फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि आता आपण देऊयात प्रथम क्रमांक गार्गी 11 टीम. चला या. रोख रक्कम 20,000 व हा भव्य चषक आपल्याला पाहायला मिळतोय. मानाचा करंडक देऊन टीम गार्गी 11 या टीमला इथून मात्र सन्मानित केले जाईल. अभिनंदन. चॅम्पियन इज अ चॅम्पियन. टीम गार्गी 11. गणपती बाप्पा बजरंग बली की. खऱ्या अर्थानं या टीमला इथून मात्र चॅम्पियन पारितोषिक देऊन सन्मानित केलं जाईल. दमदार खेळ त्यांचा राहिला. मॅकनं मात्र काय खेळ केला. सचिन यांची देखील दमदार गोलंदाजी, मयूर यांची देखील दमदार गोलंदाजी पाहायला मिळेल. संपूर्ण टीमचा आज मात्र चांगला प्रदर्शन झाला आणि आज मात्र चॅम्पियन ठरलेत. रोख रक्कम 20,000 रुपये कॅश प्राइज. जय. आणि चॅम्पियन इज अ चॅम्पियन टीम आपल्याला पाहायला मिळाली गार्गी 11 आणि दमदार स्पर्धा इथे मात्र पार पडली आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आम्हाला देखील समर्थन करण्याची संधी निर्माण करून दिली आमचे सिद्धार्थ यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो आणि सर्वांनी जाताना आता सुखरूप घरी जा अशीच आम्ही नम्र विनंती करतो आणि इथेच थांबतोय.